गड भिवंडी या क्रिकेटमध्ये प्रत्येकाला लक्ष वेधून घेण्यामध्ये भाग पाडलाय। तो सवाज आज आपल्यासोबत जोडलाय। महाराष्ट्र खो खो संघाचे प्रशिक्षक भुकवडी गावचे सुपुत्र आदरणीय श्री प्रताप शेलार सर आणि या मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून मैत्री प्रीमियर लीग ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा देखील येणार आहे। आता पीटीपीएल चे प्रत्येकाला वेध लागलेत। पावसाळा मध्ये सगळ्यात पाटण तालुक्याची मोठी स्पर्धा कोणती असेल तर पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग। सध्या तुम्हाला ऑप्शनसाठी लिंक आली आहे। खेळाडूंना विनंती असेल जर तुम्ही इच्छुक असाल तर फॉर्म भरा। तर प्लीज मॅच चालू करा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका। सरपंच या कॉमेंट्री बॉक्स मध्ये गणेश शिंदे पहिलं षटक पहिला चेंडू। ओमकार आणि त्यांच्या साथीला सनी। पहिला चेंडू आपटी बार व्हाईट बॉल। डावाची सुरुवात या अवांतर चेंडूने झाली। गणेश शिंदे मिस्टर पीटीपीएल मिस्टर पीटीआरबीपीएल ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने संपूर्ण नवी मुंबईमध्ये असते। कमी गतीने टाकलेला चेंडू आणि हा चेंडू मात्र पडल्यानंतर सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। गणेश शिंदे म्हणजे एक वेगळं समीकरण, कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये त्यांच्या चेंडूचा अंदाज घेणं खूप कठीण जातं, कारण पहिला हाफ ट्रॅकर हाताळला आणि त्यानंतर मात्र एक गुडलेनचा चेंडू। वर पे चेंडू ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हर आहे, होते सुकी आणि स्लाइड मारले चेंडू सीमा रेषा पार। 4 धावा चौकार। अद्वैत यस आदरणीय श्री प्रताप शेलार सरांचा आपण शुभ सन्मान घेत आहोत। महाराष्ट्र खो खो संघाचे प्रशिक्षक, एक सर्वोत्तम खेळाडू आणि आज त्यांच्या माध्यमातून विविध स्तरातील खेळाडूंना मात्र खो खोचं प्रशिक्षण दिलं जातं। एक चांगले खेळाडू, एक चांगले व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान जिव्हाळा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। थँक्यू व्हेरी मच, मनापासून धन्यवाद। आदरणीय श्री स्वप्नीलजी हिरवे साहेब यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत। मैत्री ग्रुप जावली आणि त्यांचा सन्मान मात्र किरण मस्कर सरांच्या शुभ हस्ते केला जातोय। थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद। विनंती करेन आदरणीय श्री प्रवीणजी पार्टे साहेब, आपला देखील शुभ सन्मान जिव्हाळा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। वेलकम अण्णा कंक आणि अण्णा कंक यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। प्रवीणजी पार्टे साहेब, आपला देखील मनापासून आभार। संपूर्ण मैत्री ग्रुप सावली आपल्या मनापासून धन्यवाद। आणि या ज्याच्या वेळेला किरण सर असतात त्यावेळेला सातत्याने हे आपल्याला पाहायला मिळतात। त्याच दरम्यान एक वेगवान चेंडू पाहायला मिळतोय। जसं आपण उल्लेख केला की खासियत आहे गणेश शिंदे यांची, कारण वैविध्यपूर्ण गोलंदाजीचं समीकरण आणि त्याचं नाव म्हणजे गणेश शिंदे। काय वेगाने चेंडू हाताळलाय। टीमची धावसंख्या धाव फलकावर 10 रन्स ऑन बोर्ड। बॅकफुटला जाऊन पंच केलाय, लॉंग ऑफ आहे तैनात। एक धाव प्राप्त केली जाईल, दुहेरीचा प्रयत्न, दुसरी धाव वेगाने प्राप्त केली जाते। चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत। या 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 12। पहिला हाफ ट्रॅकर चेंडू अवांतर आला, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी, परंतु संत बाळूमामा वॉरियर्स संघाचं कौतुक, कारण या षटकामध्ये धावा आल्यात 12 आणि कोणताही गडी बाद झाला नाहीये। पहिल्या सामन्यामध्ये कुंभारगाव 11 संघाने विजय प्राप्त केला। पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग आता प्रत्येकाला वेध लागलेत आणि प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असेल की आपल्या गावाच्या संघासाठी चांगला खेळ करून आपल्या तालुक्याच्या स्पर्धेमध्ये खेळ मात्र चांगला करण्याचा मनसुबा असतो। वेलकम एजे। आज अण्णा कंक यांची
उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अण्णा कंग चॉईस खेळाडू आहेत याचे आणि प्रत्येकाचं लक्ष देखील वेधून घेतात. काल अण्णा कंग यांचा देखील तो बनपुरी प्रीमियर लीग मधला 74 धावांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर, चेंडू खाली, चेंडूचा अंदाज चुकलाय. काय स्टॉप्ड. 2 धावा इथे मात्र अंकित केल्या जातील. हे झेल पकडणं सोपं नसतं, परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला हे झेल पकडावेच लागतात. सौरभ षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना सोपं नाहीये हे क्रिकेट, म्हणजे चॅलेंजिंग क्रिकेट. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. चेंडू गवतामध्ये वेग चेंडूचा कमी होत असताना 2 धावा या चेंडूवर देखील प्राप्त केल्या जातील. 13सा प्रयत्न, तिसरी धाव हवी होती, परंतु फेकी तत्परतेने करत असताना क्षेत्ररक्षक 2 धावेंवर समाधान मानावं लागेल. ओमकार त्यांच्या साथीला आहेत सनी. टीमची धावसंख्या धावफलकावर 16. 2 चेंडू अखेर षटक क्रमांक 2. धावांचा वेग मात्र वाढवावा लागेल. शॉट ऑफ लेनचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल, वनपरती ओव्हरचा इशारा केला जातोय. टेनिस बॉलच्या तुलनेने हा चेंडू काहीसा हलका, चेंडूला चांगला बाउन्स असतो, त्यामुळे अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला वारंवार पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत असताना तुम्हाला चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळ करावा लागतो, कारण फक्त बॅटला तुम्ही मिडल केला चेंडू तरी देखील तुम्हाला चांगल्या धावा प्राप्त होतात, पण तो चेंडू बॅटवर घ्यावा लागेल. संत बाळूमामा वॉरियर्स सळवे कमी गतीने टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे एक छोटी धाव हवी आहे. अंडरआर्म थ्रो, फेकी खराब. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. बॅकअप नाहीये आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. आणि या जिव्हाळ्या चषकामध्ये सगळ्यात प्रामाणिक प्राणी म्हणून ज्या प्राण्याची ओळख असते कुत्रा, तो देखील क्रिकेटचा आनंद घेतोय. अगदी क्रिकेट म्हणजे प्रत्येकाचं प्रेम असतं आणि प्रत्येकाला वेळ लावणारा हा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. अद्याप कोणताही गडी बाद झाला नाहीये. संत बाळूमामा वॉरियर्स सळवे फलकावर 19 धावा कराव्या लागतील, कारण दुसऱ्या बाजूला मिस्टर PTPL गणेश शिंदे आहेत टीम मध्ये. हा चेंडू वेगाने हाताळला जातोय. पडल्यानंतर स्किट होत असताना शरीरावर आदळेल. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. हा चेंडूचा विचार केला तर ज्यावेळेला चेंडू पडला त्यानंतर मात्र वेगाने आला आणि द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज ओमकार ओमी. शॉट आर्म पुल, मिड विकेट क्लिअर करत असताना ओमकार यांच्या बॅट मधून संत बाळूमामा वॉरियर्स सळवेसाठी यावेळेस देणारा फटका असेल. 1 to go. 26. शेवटच्या चेंडूवर पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक ओमकार यांच्या बॅट मधून सळल्या. हे पाहिजे आहे, कारण ज्या धावा कुठेतरी पहिल्या षटकामध्ये आला नव्हत्या त्या दुसऱ्या षटकामध्ये सौरभ यांच्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले. 32 धावा. 50-55 पर्यंत जावं लागेल टीम संत बाळूमामा वॉरियर्स सळवे, कारण मंगलमूर्ती बाराटवाडीची फलंदाजी चांगली आहे आणि त्यांच्याकडे या मिस्टर PTPL मिस्टर PTRBPL आहेत. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा मित्रांनो. अंतिम षटकासाठी योगेशांना पाचारण केलंय. ओमी यांच्या बॅट मधून 2 शेवटच्या चेंडूवर आलेले ते षटकार, 1 मिड विकेटला, 1 डीप एक्स्ट्रा कव्हरला, आणि जो शेवटचा होता एक्स्ट्रा कव्हर्सला तो अप्रतिम होता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. गणेश शिंदे यांच्याकडून चुकी होणं कठीण. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज सनी बाद. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. गणेश शिंदे ज्या प्रकारे त्यांची चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत असलेली नजर सातत्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये
आपलं नाव आपल्या गावाचा दबदबा मात्र या खेळाडूने संपूर्ण टेनिस क्रिकेट असू द्या रबर क्रिकेट असू द्या प्रत्येकाला घेण्यासाठी भाग पाडले. इन ॲट नंबर 3 कुमार अमर कदम. अमर कदम पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू खोदून काढलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफच्या डोक्यावरून अमर कदम यांची पॉवर पाहायला मिळते. लाजवाब स्ट्रोक षटकार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर स्किट झाला. एक धाव हवी होती अमर कदम यांना. दुसऱ्या बाजूला ओमकार आहेत आणि ओमकार यांना स्ट्राईक वरती आणावं लागेल आणि मी म्हणेन चुकी झाली कारण ज्या खेळाडूने 2 षटकार डोकले त्या डावामध्ये तिथे मात्र डॉट बॉल आलाय. बॅकफुट जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. मिस टाइम स्ट्रोक. एका क्षणाला वाटलं होतं परंतु दुसऱ्या क्षणाला अगदी चेंडू सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. का मला स्ट्राईक हवी होती का मी माझ्याकडे स्ट्राईक ठेवली याचं मात्र प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. अमर कदम टीमची धावसंख्या धावफलकावर 44. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही मजा असते. एका चेंडूवर फलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळतं. हॅलो हॅलो सलगचा दुसरा 2 इन अ रो. डीप पॉइंट सीमारेषा पार. 6 धावा षटकार. आणि या षटकाराने मात्र सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावले गेले. टीम अर्थातच संत बाळमामा वॉरियर्स सळवे. 1 धाव नाकारली होती सर आणि त्याचा फायदा मात्र अमर कदम यांनी घेतलाय. त्या एका धावेचा नकार दिला त्यानंतर आलेत या षटकात देखील शेवटच्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार आणि 50 धावा धावफलकावर 51 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. मंगलमूर्ती मराठवाडी. चांगली फलंदाजी ओमकार असतील. त्यानंतर वनडाऊनला आले अमर कदम. त्यांनी ठोकलेले ते महत्वाचे 3 षटकार आणि दुसऱ्या डावामध्ये 3 षटकार खूप महत्वाची भूमिका बजावतील कारण जी धावसंख्या कुठेतरी 35-40 पर्यंत एका क्षणाला आपल्याला दिसत होती धावफलकावर तिने मात्र 50 पार केले. चला 51 धावांचं लक्ष आहे. टीम संत बाळमामा वॉरियर्स. अमर कदम फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ घेऊ नका प्लीज विनंती असेल. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग प्रत्येकाला वेध लागलेत. PTR BPL आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये यावर्षी काहीतरी वेगळं असेल आणि प्रत्येक वर्षी एक वेगळी संकल्पना बॉस यांच्या माध्यमातून आज शिवाजी द बॉस संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट कमिटी ही सातत्याने आपल्या तालुक्यातील खेळाडूंसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे. कारण खेळाडू केव्हा मोठा होतो ज्यावेळेला एक चांगलं आयोजन दर्जेदार आयोजन असतं आणि चांगल्या आयोजनामध्ये चांगले खेळाडू तयार होतात आणि त्यामुळे खेळाडूंचं नाव गावाचं नाव तालुक्याचं नाव मोठं होतं. चला फिल्डिंग लावून घ्या टीम संत बाळमामा वॉरियर्स सळवे. 51 धावांचं लक्ष.
चला प्लीज मॅच चालू करा. आणि या संत बाळूमामा वॉरियर्स सळवे आमचे खेळाडू सरपंच आणि त्यांनी बॉस यांच्यावरती बॉस यांचं किती प्रेम आहे. त्यांनी त्यांना एक नाव दिलंय या स्पर्धेच्या दरम्यान, तात्या विंचू. काय सरपंच, प्रेम पाहिजे माणसावरती, प्रेम असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला तुमच्या कोणावरती प्रेम असताना त्यावेळेला तुम्ही नाव देता. एक बारशाच्या वेळेला नाव ठेवते, ते नावाने आपण ओळखले जातो, परंतु प्रेमळ व्यक्तीने आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाने नाव ठेवलेलं एक मजा असते. आणि तात्या विंचू आता मात्र कशा प्रकारे, तात्या विंचू म्हणजे सरपंच एक असं व्यक्तिमत्व आहे की जे नेहमी सातत्याने प्रत्येक क्रिकेट रसिकांच्या मनावर राज्य करताना आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. धावाला होते सुरुवात. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पूल, ज्या वेगाने आला त्याच वेगाने टच अँड गो स्ट्रोक, 6 धावा, षटकार. यासाठी आपण पहिल्या धावामध्ये उल्लेख केला की तुम्हाला जास्त धावा कराव्या लागतील. मिस्टर PTPL, मिस्टर PTRBPL, प्राईड ऑफ मराठवाडी, या मराठवाडी गावचा सितारा मैदानामध्ये खेळ करत असताना पहिल्या चेंडूवर स्वागत केले भव्य. 6 धावेने मात्र धावांचा श्री गणेश झालाय. गणेश शिंदे यांचं खातं देखील उघडलं या षटकाराने. 51चा करायचा आहे. पाटलाग मंगलमूर्ती मराठवाडी. मॅचला मजा येईल कारण दुसऱ्या बाजूला टीम संत बाळूमामा वॉरियर्स सळवे. ओव्हरपी चेंडू ड्राईव्ह केला, तात्या विंचू आहे, चेंडू खाली फेकी चांगली केली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. सोपं नाहीये परंतु या चिखलामध्ये या ओल्या आउटफील्ड मध्ये सरपंच यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव मात्र प्राप्त केली जाते, एक सिंगल धाव. 7 धावा धाव फलकावर त्यांच्या साथीला आहेत अजित सुतार. ही जोडी म्हणजे मराठवाडीची एक महत्वाची आणि आघाडीची जोडी. दोघांचं खेळपट्टीवर उभं राहणं महत्वाचं असेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पंच केलाय. आमचा कॅमेरामॅन छोट्याच्या डोक्यावरून 6 धावा अजित सुतार यांच्या बाडमधून पहिल्या चेंडूवर षटकार. पहिला चेंडू खेळला गणेश शिंदे यांनी षटकार टोकला. त्यानंतर अजित सुतार स्ट्राईक वर आले, त्यांनी पहिला चेंडू खेळला, तो देखील षटकार टोकलाय. म्हणजे फक्त षटकारांची परिभाषा टीम मंगलमूर्ती मराठवाडीसाठी अद्याप या पहिल्या 3 चेंडूवर. ऑन साइडला चेंडूला वळवलाय, डीपला आहे, स्क्वेअर लेग, एक धाव प्राप्त केली जाईल. दोळीचा प्रयत्न होणार नाहीये कारण क्षेत्ररक्षण अमित ज्या वेगाने चेंडूवर गेले, जणू काही आपल्याला टेनिस क्रिकेटची आठवण आली. एवढं या चिखलामधून ज्या तत्परतेने चेंडू त्यांनी कव्हर केला. कारण गणेश शिंदे यांना माहित आहे की धावा आपल्याला करायच्या आहेत 51, परंतु घाई करणं इथे अनिवार्य नसेल. पायावर टाकलेला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न, मिड विकेट आहे अमर कदम. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. लेग बाय स्वरूपात धावा येणं महत्वाचं आहे. एक सिंगल धाव. टीमची धावसंख्या धाव फलकावर 15. 1 to go. उमेदचं चांगलं षटक अद्याप 2 षटकार वगळता. शेवटचा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. वाईट +1 या 2 अवांतर धावा. 5 चेंडूवर ज्या प्रकारे धावा आल्या होत्या 15, त्यानंतर मात्र अवांतर चेंडू 2 अतिरिक्त धावा 17 धावा. आणि जी धावगती आवश्यक होती टीम मंगलमूर्ती मराठवाडी ती आली आहे. 17ची धावगती 51चा करते पाटलाग. अद्याप शेवटचा चेंडू शेष. बॅकफुटला जाऊन पंच केलाय अजित सुतार. ब्रँडेड स्ट्रोक, वॉट स्ट्रोक, शॉर्ट ऑफ द मॅच, डीप पॉइंट, 6 धावा, षटकार. 23 धावा धाव फलकावर. रिप्ले पाहणं खूप मजेशीर असेल कारण ज्या प्रकारे हा बॅकफुटला जाऊन पंच केलाय, बॉटम हँडचा चांगला वापर, ताकद आहे, टायमिंग. ते 20 धावा धाव फलकावर. 51चा करते पाटलाग मंगलमूर्ती मराठवाडी. आणि ओमकार स्वतःवर नाराज असेल कारण 3 षटकार तुम्ही ज्या वेळेला 6 चेंडूमध्ये देता त्यावेळेला कुठेतरी संघ देखील अडचणीत येतो. तो अवांतर चेंडू आला नसता तर
हा षटकार आला नसता आणि क्रिकेटमध्ये झर आणि तरला महत्व नसतं. षटक क्रमांक 2 अमित. वेलकम सनी. सनी आला म्हणजे आता हास्य जत्रा. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल. या अवांतर धावा रोखाव्या लागतील. इथून जर अमित यांनी चांगली गोलंदाजी केली, एखादा विकेट जर प्राप्त झाला तर मॅच मध्ये येऊ शकते. संत बाळूमामा वॉरियर्स सळवे तो विकेट हवाय आणि गणेश शिंदे 12-27 चे समीकरण 51 चा करते पाठलाग टीम मंगलमूर्ती मराठवाडी. पहिल्या षटकात धावा झाल्या 24. कमी गतीने टाकलेला चेंडू गलीमध्ये फटका खेळला जातोय. अवघी 1 धाव प्राप्त केली जाईल. इथून जर एखादा गडी बाद झाला, एखादी विकेट जर प्राप्त केली अमित यांनी, तर टीम मॅच मध्ये येऊ शकते आणि ती विकेट हवी आहे. ठराविक अंतराने गडी बाद करावे लागतील. एका मॅच मध्ये जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला विकेट घेणं अनिवार्य असतं आणि ते विकेट हवी आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू पिक केलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅट मधून 6 धावा. षटकार. स्लोअर वन आणि स्लोअर वन तुम्ही गणेश शिंदे यांना अशा प्रकारे देऊ शकत नाहीये. स्लॉक स्वीपचा फटका आणि ही खासियत आहे गणेश शिंदे यांची. ज्या प्रकारचा चेंडू त्या प्रकारची फटकेबाजी करण्यासाठी जाणले जातात. टीम मंगलमूर्ती मराठवाडी 31 धावा. अमित कमबॅक करावा लागेल. विकेट हवी आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू हा देखील स्लोअर वन. डीपला मिड विकेट आहे. एजे 1 धाव प्राप्त केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. फेकी देखील चांगली. बॅकअप आहे. 1 अंकित 1 धाव प्राप्त केली जाते. 32 धावा. अद्याप 19 धावांची आवश्यकता आहे. अजित सुतार यांनी पहिल्या षटकामध्ये जो डीप पॉइंटला षटकार ठोकला होता त्याने आत्मविश्वास त्यांचा देखील दुणावला असेल, कारण त्यांच्याकडे देखील व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव आहे आणि प्रेशर मध्ये खेळ करणं जाणतात. ओव्हरपी चेंडू ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक डीपला स्क्वेअर लेग ओमकार. त्याच दरम्यान अगदी अमर कदम आले. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाईल. 1 सिंगल धाव टीमच्या धावसंख्येमध्ये. 4 चेंडू अखेर टीमची धावसंख्या धाव फलकावर 33. मॅच संपली नाहीये. अमर अमित त्यांना विकेट हवाय आणि अमित त्यांनी जर एक गडी बाद केल्यानंतर मॅचला मजा येईल. कमी गतीने टाकलेला चेंडू स्लोअर वन. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न अपील केले. पंचांचा स्पष्ट नकार. गतीमध्ये परिवर्तन करणं ज्या प्रकारे अमित यांनी या हंगामामध्ये केलंय सोपं नाहीये. रबर बॉलला तुम्ही या चेंडूवर बोट फिरवणं. चेंडू थोडासा ओला असतो आणि पाऊस सकाळी पडून गेलाय त्यामुळे आउटफील्ड देखील ओली आहे. पण तू चांगली गोलंदाजी अद्याप अमित यांची. हा देखील कमी गतीने टाकलेला चेंडू आणि इथे मात्र चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये टप्पा चुकला की षटकार ठोकला. गणेश शिंदे यांच्या बॅट मधून 6 धावा. जिव्हाळा चषक षटकार. 39 धावा धाव फलकावर. 6 चेंडू 12 ची गरज. आदरणीय श्री महेंद्रजी धुमाळ साहेब आणि त्यांच्या बरोबरीने आदरणीय श्री तानाजी बोरगे साहेब या मान्यवरांचा आम्ही जिव्हाळा चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून तानाजी बोरगे साहेब आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. चला 6 चेंडू 12 ची गरज आहे. टीम संत बाळूमामा वॉरियर्स सळवे. अमर कदम फिल्डिंग लावून घ्या.
बाद डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला 6 चेंडू 12ची गरज. मॅच ऑन आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपले. पहिला चेंडू बुंद्यात टाकलाय आणि या विकेटची गरज होती आणि पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. क्लीन बोल्ड. अनिकेत पहिला चेंडू ज्या प्रकारे त्यांनी हाताळला, एखाद्या गोलंदाजाचा ड्रीम बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि त्याचं उत्तर नव्हतं. अजित सुतार यांच्याकडे आता 5 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. इथून मात्र मॅचला कलाटणी देणारा चेंडू हाताळला जातोय. अनिकेत यांनी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. 5 मध्ये करायचे आहेत 12 धावा. गणेश शिंदे जास्तीत जास्त स्ट्राईक वरती राहतील तर सळवेसाठी फायदेशीर असेल. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. एक छोटी धाव हवी आहे. गणेश शिंदे तर स्ट्राईक वरती आलेत परंतु फलंदाज धावबाद. आता 12 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके हवेत आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत यांना गणेश शिंदे यांची विकेट हवी आहे. म्हणजे 2 मोठे फटके मॅच फिनिश आणि 1 गडी गणेश शिंदे. हा जर झाला तर बाद झाले तर टीम संत बाळूमा वॉरियर्स ही मॅच जिंकू शकते. हा क्रिकेटचा खेळ आहे. पहा किती रंगतदार अवस्थेमध्ये सामना येऊन टेपलाय. 4 चेंडू 12 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू पुल केला. क्षेत्ररक्षक आहेत ओमकार. डिप स्कोर लेगला 1 धाव प्राप्त केली जाईल. दुसरी धाव गणेश शिंदेने स्ट्राईक हवी. फेकी खराब. विकेट किपर करतोय चुकी. 2+1. 3 धावा प्राप्त केल्या गेल्यात. क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्ही अति घाई करता ती चुकी असते. फेकी थोडीशी मी म्हणेन खराबच केली आहे कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. आउटफील्ड पूर्णपणे ओली आहे, चिखल आहे. चेंडू पडल्यानंतर रबर बॉल वेगाने जाणार आणि बॅकअप नव्हता एसटी रक्षकाच्या मागे आणि त्याचा फायदा मात्र झाला. 3 धावा आल्या पहिल्या 3 चेंडूवर. 3 चेंडूमध्ये आता 9 धावांची गरज आहे. अनिकेत त्यांची अद्याप चांगली गोलंदाजी. मॅच सोडायला तयार नाहीये. संत बाळूमा वॉरियर सळवे आणि दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती मराठवाडी. 3 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. 1 निर्धाव चेंडू मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो सळवेला. विकेट हवाय. फुललेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. मिस टाइम स्ट्रोक. स्वतःच्या गोलंदाजीवर प्रयत्न केला झेलचा. सरपंच आहे द्वेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव इथे देखील प्राप्त होते. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षण नाहीये. मी म्हणेन फिल्डिंग करणारी टीम कुठेतरी चुका करते का? कारण जर बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक असता तर हा झेल झाला असता. वेलकम सुशीलजी पाटील GTC लाईव्हचे सर्वेसर्वा. मी विनंती करेन किरणजी मस्कर सरांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेत आहोत जिव्हाळा चषक 2025 या स्पर्धेच्या दरम्यान. आणि GTC लाईव्ह हे देखील संपूर्ण क्रिकेट क्षेत्रामध्ये चर्चेमध्ये असलेले नाव. मॅच आता इथे मात्र रंगतदार अवस्थेमध्ये. 2 चेंडूमध्ये आता 7 धावांची आवश्यकता आहे. गणेश शिंदे 1 बिग हिट आणि 1 निर्धाव चेंडू. टीम अनिकेत अँड कंपनी बॅकफुट जाऊन खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलाय. मॅच इथे मात्र टीम संत बाळूमा वॉरियर सळवे
एक चेंडू 7 धावा, मॅच संपली नाहीये. एक अवांतर चेंडू जर आला तर इथून मंगलमूर्ती मराठवाडी मॅच मध्ये येऊ शकते. एक चांगला चेंडू टाकायचा, कंपल्सरी चेस. व्हॉट अ मॅच. 6 चेंडू मध्ये 12 धावा आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काही होईल असा नेम नसतो, परंतु एक चेंडू 7 धावा, मॅच. हाफ ट्रॅकर चेंडू, वाईड बॉल. आता एक चेंडू 6 धावांची गरज. चुका केल्यात इथे मात्र गोलंदाजी करत असताना आपटी बार पाहायला मिळाला. वाईड बॉल. चला प्लीज मॅच थांबवू नका, एक चेंडू 7 ची गरज आहे. अनिकेत यांनी मॅच घेऊन आले. लक्षात घ्या, पाटण क्रिकेट तालुक्याचे नियम आहेत. तुम्हाला बिमर साठी रिव्ह्यू आहे, व्हाईट साठी नाही. मॅच चालू करा. पंचांना जर संशय असेल तर पंच घेऊ शकतात. टीम आणि खेळाडूंना नाहीये रिव्ह्यू. प्लीज चला मॅच चालू ठेवा प्लीज. मॅचचा रिदम तोडू नका. पंचाचा निर्णय आला. वाईड बॉल. आता एक चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. परिस्थिती कशी असू द्या, तुम्हाला परिस्थितीच्या विरोधात जाऊन खेळ करावाच लागतो. आता 1 मध्ये 6 षटकार ठोकून गणेश शिंदे या मॅचचा फिनिश करतील का. वाईट बॉल. चला प्लीज अमर कदम मॅच स्पीडअप करा. मॅचचा रिदम तोडू नका मित्रांनो. 1 मध्ये 6 धावांची गरज. अनिकेत यांनी मॅच तर अगदी आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन आले होते, परंतु हा विजयाचा घास घशातून पोटात जाईल का की घशातून हिरावला जाईल हे आता येणारा एक चेंडू सांगेल. गणेश शिंदे 1 मध्ये 6 करायचे आहेत. एक बिग हिट, एक मोठा फटका हवाय. रबर बॉल क्रिकेटमध्ये शक्य आहे. 1 मध्ये 6. आता तात्या विंचू देखील 1 मध्ये 6. 1 मध्ये 6, एक बिग हिट आणि एक चांगला चेंडू. क्रिकेटमध्ये कधी काही घडेल असा नियम नाहीये. 1 मध्ये 6 पूल केलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडूची दिशा तपासली जाईल आणि हा चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये मार्गस्थ झालाय. फटका तर लाजवाब होता, परंतु नशिबाची साथ लाभते. संत बाळूमामा वॉरियर सळवे आणि शेवटच्या चेंडूवर एक घोषांकित धाव आले आणि सामना जिंकला. अर्थातच टीम संत बाळूमामा वॉरियर सळवे वेल प्लेड आणि हार्ड लक टीम मंगलमूर्ती मराठवाडी वेल प्लेड.